नमस्कार मंडळी. भारदस्त आवाज, चोखंदळ तसंच हरहुन्नरी कलाकार, डोळ्यात तेज म्हटलं तर डोळ्यासमोर उभे राहतात 90च्या दशकातील तरणा बांड म्हातारा म्हणजेच अभिनेते उदय टिकेकर. उदय टिकेकर म्हटलं की स्त्रियांच्या मनात आजही तितकाच राग आणि द्वेष येतो. कारण उदय टिकेकर यांनी खोलवर जाऊन आपली नकारात्मक भूमिकेला एक नवीन स्थान निर्माण करून दिलं होतं. त्यांनी जास्तीत जास्त खलनायकाचे पात्र साकारून ते घराघरात जाऊन पोहोचले होते. निळू फुले नंतर दुसरं कोण असतील तर ते आहेत उदय टिकेकर. उदय टिकेकर यांनी 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते. त्यांची सत्वपरीक्षा या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली. सध्या ते हिंदी मालिकेमध्ये काम करत आहेत. तसेच जी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील बाबाजी हे त्यांचे पात्र विशेष गाजले आणि ते घराघरात जाऊन पोहोचले. त्यांच्या पत्नी देखील एक उत्तम शास्त्रीय गायिका आहेत. त्यांचं नाव आरती अंकलीकर टिकेकर असं आहे. या जोडप्यास एकुलती एक मुलगी आहे. तिचे नाव स्वानंदी टिकेकर असं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतून घराघरात जाऊन ती पोहोचली आहे. या मालिकेतील मीनल हे पात्र तिने साकारले होते आणि प्रेक्षकांना ते प्रचंड आवडले होते. स्वानंदीने गेल्याच वर्षी लग्न केले आहे. तर मंडळी, उदय टिकेकर यांचा जावई कोण आहे तुम्हास ठाऊक आहे का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती. सेलिब्रिटींची मुलं म्हटलं तर जास्तीत जास्त ते त्यांच्याच कार्यक्षेत्रातील मुलांची निवड करतात. मात्र इथं हे अपवाद ठरले आहेत. स्वानंदी टिकेकर यांचं लव्ह मॅरेज झालं आहे. तसेच त्यांच्या पतीचे नाव आशिष कुलकर्णी असं आहे. आशिष कुलकर्णी हा एक गायक आणि गीतकार आहे. देश-विदेशात जाऊन तो आपल्या गाण्याचे कार्यक्रम करतो. 2008 मध्ये जी मराठीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये तो स्पर्धक होता. तसेच 2020 मध्ये इंडियन आयडॉल सीझन 12 मध्ये देखील त्याने भाग घेतला होता. या दोघांची खूप दिवसापासून मैत्री होती. तर मंडळी, उदय टिकेकर यांचा मराठमोळा जावई कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब आणि प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.